पप्पांना मारलं. गाडी गाडी ठोकलं. तीनदा ठोकलं. गाडी मारलं. पप्पांना मारलं. नाही, हे सगळं माझ्यामुळेच झालंय. परत ही सावीला त्रास होईल असं परत कधी काहीच वागणार नाही, कधीच नाही. धैर्य, तुम्ही आधी स्वतःला दोष देणं बंद करा. मला सांगा, आता जर तुमच्या जागी सावी असती तर तिने प्रयत्न केले नसते काय हो? हे बघ, तू जे काही केलंयस ते तुझ्या प्रेमासाठीच केलंयस, त्यामुळे तुझं काहीच चुकलेलं नाहीये. पण सावी लवकर शुद्धीवर येईल ना? हो धैर्य, नक्की येणार. तुम्हाला तर माहितीये ना आपली सावी कशी आहे. ती अशी हरणाऱ्यातली अजिबात नाहीये. त्यामुळे ती शुद्धीवर पण लवकर येणार आणि बरी पण लवकर होणार. बघाच तुम्ही. पण मघाशी तर अपघात एकदाच घडला होता, मग ही तीनदा ठोकलं असं का म्हणते? मारलं. पप्पांना मारलं. म्हणजे हिला सगळंच आठवते की काय? मारलं. नाही नाही, तसं असेल तर ही धैर्यासमोर नक्की तोंड उघडणार. त्याआधी हिला कायमचं संपवायला हवं, नाहीतर हीच मला संपवेल. धैर्य, ही वेळ रडायची नाहीये, सावीला साथ द्यायची आहे. अरे तिला गरज आहे तुझी. हे बघ, रडणं थांबव, तिच्या जवळ जा. आई,
काय झालं आई? काही नाही ते सावीचे ना डोळे हल्ल्यासारखे वाटले मला. मला वाटलं शुद्धीवर आली की काय म्हणून बघायला आले होते. सावीला शुद्ध आली? सावी? मारलं सावी? पप्पा, मारलं गाडी तीनदा ठोकलं. गाडी तीनदा ठोकली. सावी? सावी? मारलं सावी? मारलं. सावी? सावी? नक्की काय चाललंय हिचं? मला बघून एवढी का घाबरतीये ही? तीनदा ठोकलं म्हणजे का बडबडत असेल असं? नक्कीच हिला काहीतरी आठवतंय. हिच्याकडनं सगळी माहिती काढायला हवी. सावी अगं सगळं ठीक आहे. सावी शांत हो, सगळं ठीक आहे. अगं मी आहे फ्रेंड. तू शांत हो आधी. सावी सावी अगं शांत हो. तुम्ही प्लीज सगळे बाहेर जा, मी बघतो. हे बघा आई, आपण एवढे प्रयत्न केले पण जी आशा ठेवून आपण एवढं सगळं केलं होतं ते सगळं खोटं ठरलंय. बघ जरा तिच्याकडे केवढी घाबरली ती. तुम्ही आता जर इथं थांबलात ना तर तिला अजून त्रास होईल. त्यापेक्षा तुम्ही प्लीज बाहेर जा. अरे पण आई प्लीज प्लीज. धैर्याबरोबर बोलतात. आपण सगळ्यांनी जाऊया इथून, नाहीतर ती अजून हायपर होईल. हा जाऊ आपण, चला. बरोबर आहे. ठीक आहे, तू काळजी घे आणि आधी स्वतःला सावर, म्हणजे तुला तिला सावरता येईल. हो मी बाहेरच आहे, काही लागलं तर आवाज दे. हो. सगळं ठीक आहे. चाललेत ते लोक, चाललेत. हा तू शांत हो आधी, शांत हो. हे बघ हे काय? या पोरीचं नक्की चाललंय काय तेच कळत नाही. हिला जर काही आठवलं आणि तिने धैर्याला काही सांगितलं तर?
बाहेर आलं. रडून झालं असेल तर घरात चल. हे असं तोंड पाडून बसू नकोस हा. बरं झालं गेली ती. तसं पण ते प्याद नकोच होत. चल. आर्या चल बाळा. धैर्य अजूनही सावी सोबतच आहे. काय बोलत असेल तू इतका वेळ तिच्याशी? सावीने त्याला काही सांगितलं तर नसेल ना? आई भास्कर आलाय नीताला घेऊन. आई आई काय ये की आता. बा तू आपल्या खोलीत जा, मी आले. आई आई अयो माझं खाल्लंस ना स्वतःच्या पोरीला. आई होण्याच्या ना लायकीचीच नाहीयेस तू. तेव्हाच म्हणत होतो मूलपाड म्हणून, पण नाही, स्वतःचा हट्ट पूर्ण करायचा आहे. तुझ्या त्या हट्टापायीनं भास्करला जेलमध्ये जावं लागलं होतं. आणि काय झालं शेवटी? दिलास जन्म त्या पोरीला. आई जाऊ दे की आता. तसं पण हिची पोरगी जन्माला येऊन काय दिवे लावणार होती? बरं झालं गेली ते, खपली. नाहीतर 20 वर्षानंतर खपवता खपवता नाकी 9 आले असते आपले. काय थोबाडं काय बघत बसलीस? चल निघ. जेवणाचं बघ जा. दादा ते धैर्याच्या प्रयोगाचं काय झालं? नाही, सावीला काय आठवलं का? असं कसं आठवल? अशी कशी मेमरी परत येईल? धैर्याला का नाही आशा फक्त लागून राहिली होती, बाकी काय.
दादा म्हणजे आपला चान्स आहे अजून. होय. आणि सगळी मुजुमदाराची प्रॉपर्टी आपली होणार. आणि तो धैर्य त्या येडी बरोबर बाहेर. रसुल्या, तुला फिरायला जायचंय? दूर जायचंय? चल आपण जाऊ. हा आई, आई, सावी काकी. पण ती इथे का बसलीये? आणि या रूम मध्ये खेळणी का आहेत? सावीनेच ही खोली माझ्या बाळासाठी तयार केली असेल. तिला सगळं खरं सांगू काय? खरं या घरातला एकमेव सपोर्ट तीच तर आहे. तिनेच माझी आणि माझ्या बाळाची काळजी घेतली होती. मी तिला सगळं सांगितलं तर ती नक्कीच मला समजून घेईल. काय करू सांगू काय? बाळ, एक काम करशील? ही बॅग घेऊन ना आपल्या खोलीत जा. मी सावी काकूशी बोलून येते. जा. सावी ऐक ना, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. सावी, कवी अगं, कुठलीही गोष्ट सांगायची होती? सावी, वहिनी, सावी, ह्या आहेत ना, ह्या नीता वहिनी आहेत. ह्या सुद्धा आपल्यासारखं ह्याच घरात राहतात. वहिनी, सावीची अशी अवस्था बघून आम्हाला सगळ्यांना पण लय मोठा धक्का बसलाय. तिला काहीच आठवत नाहीये, सगळं विसरलीये ती. स्वतःची ओळख सुद्धा विसरली. पण तुम्ही तुमच्याच दुःखात होतात, त्याच्यामुळे तुम्हाला काही सांगितलं. भाऊजी, पण हे सगळं कसं हो? आणि आपले सावी बरे होईल ना? काही प्रश्नांची उत्तरं लगेच देता येत नाहीत वहिनी. बाकी अवंती वहिनी सांगतीलच तुम्हाला सगळं. तुम्ही या सगळ्याचा जास्त विचार करू नका. जे काही घडलंय त्यातनं तुम्ही स्वतःच सावरताय अजून. काळजी घ्या आणि आराम करा जरा.
होय गेली की ती. बरं आपला ससुल्या काय म्हणतोय? ससुल्याला भूर जायचंय. भूर जायचंय. मग आपल्याकडे की नाही, हा हे बघ, आपण काय करू, आपल्या ससुल्याला मस्त असं गाडीत बसवायचं आणि असं भूर जाऊ द्यायचं. पप्पा गाडीने ठोकलं. तीन वेळा ठोकलं. हॅलो हॅलो, सुधाकर काका, दीपा बोलत्या. ओळखलं का? मधुसूदन नाईकांची सून. हा हा बोला ना. काय नाही, तुम्ही काल अचानकच निघून गेला. हा हो, महत्वाचं काम होतं जरा. हा हा, वाटलंच मला. पण काका, तुम्हाला काल काय सांगायचं होतं का भाऊंना? गडबडीत राहून गेला असेल म्हणून मीच आज फोन केला. म्हणजे कसं आहे, आता घरात इतकं सगळं काय काय घडायला लागलंय हो. बिचाऱ्या भाऊने कुठं कुठं लक्ष द्यायचं काय कळण्यात झालंय बघा. पण तुम्हाला त्यांना जर काही सांगायचं असेल ती मला सांगितलं तर चालतंय की. मी देईन भाऊंना निरोप. कसं आहे काका, शेवटी घराची काळजी घरच्या सुनेलाच असणार ना हो. मग आता मी जे काय करेन ते घराच्या भल्यासाठीच करेन, नाही का? सावी असं का बडबडत होती? काल त्या पुतळ्याला तर गाडी एकदाच ठोकली होती, मग ही सारखं तीनदा ठोकली असं का म्हणते? म्हणजे खरंच हिला काही आठवतंय की काय? नाही नाही, मला एकदा तिला विचारायला हवं. सावी बाळा, दुपारी काय बोलत होतीस तू? गाडी ठोकली, तीनदा ठोकली, काय होतं ते मला सांगशील? ससुल्या, तुला भूक लागली? थांब, मी तुझ्यासाठी जेवण बनवते. हा, सावी, तू काहीतरी गाडीबद्दल बोलत होतीस बघ. गाडी ठोकली असं काही आठवतंय काय तुला? आठवत असलं तर सांग की मला प्लीज. नाही, मी नाही बोलली. मला खेळायचंय ना. तू जा इथून, मला खेळू दे. जा तू. सुधाकर, हीच ती वेळ. सगळं सांगून टाक. कदाचित मधुसूदनच्या घरच्यांच्या मदतीनं तुला दामिनी मुजुमदारचं सत्य जगासमोर आणता येईल. हॅलो काका. हा हो हो, सांगतो. त्या दिवशी मधुसूदनचा अपघात नव्हे? हा हा, त्या दिवशी काय? हॅलो 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 हॅलो.
ह्याला पण आत्ताच बंद पडायचं होतं. The number you have called is currently not reachable. Please try again later. काय सांगत होते काका? पप्पांचा अपघात नव्हता? पुढं काय? नाही नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण नक्की काय गडबड आहे लवकरात लवकर शोधायला पाहिजे. या सावीच्या वेडामुळे ना मलाच वेड लागायची पाळी आली. मध्येच काहीतरी बडबडत असते. काय होतं तेच कळत नाही. तिला पहिलेच काही आठवलं आणि तिने धैर्याला काही सांगितलं तर नाही नाही, त्याच्या आधी काहीतरी बंदोबस्त करायला हवा. पण काय करू, कोणाला सांगू? नाना सांगते काहीतरी करायला. माझा हा मॅडम बोला. नाना, या सावीने माझा जीव अगदी नकोसा करून टाकलाय. मला सारखं वाटतं की तिला मधुसूदन बद्दल आठवायला लागले सगळं. आणि तसं काही झालं आणि तिने सगळं धैर्याला सांगितलं तर? मॅडम कशाला जिवंत ठेवलाय तिला? सरळ तिला तिच्या बापाकडे पाठवून द्या. काय बडबडताय तुम्ही? तुम्हाला काय वाटलं मी काही प्रयत्न केले नसतील? खरं म्हणजे ना, तुम्ही तिला तेव्हाच मारायला पाहिजे होतं. अहो मॅडम, मी पण तिला मारायचा प्रयत्न केलाच होता की. अहो 9 टायमाला धैर्य सर तिथं मध्ये आले नाही तर मी तिला मारलंच असतं की. हो मॅडम तुम्ही बस, सारखी उठून ती स्टेप लावू नका. त्यापेक्षा ना पुढे काय करायचं ते सांगा. मॅडम, आपण सरळ तिला किडनॅप करूया आणि लई लांब कुठे सोडून देऊया. हरवली म्हणून बोंबाबोंब करायची आणि प्रकरण मिटवून टाकायचं. असं केलं तर धैर्य शोधाशोध करणार नाही असं वाटतंय का? कसल्या शोधाशोध आई? हो डॉक्टर, हा मी करते फोन. हा. कसल्या शोधाशोधीबद्दल बोलत होती साई? सावी लवकर बरी व्हावी म्हणून डॉक्टरांना सांगत होते. अजून वेगळे काही उपचार किंवा औषधं असतील तर ते शोधा म्हणून. आणि तू इथे कसा? सावी जवळ कोण आहे? मला सावीबद्दलच बोलायचं होतं थोडं. सावीबद्दल काय? आपण सावी समोर तो अपघात घडवून आणला. त्या गाडीनं पुतळ्याला एकदाच ठोकलं होतं, पण सावी सारखं तीनदा ठोकली असंच बडबडतीये. मला वाटतं ती चुकून तसं काहीतरी बोलली असेल. बघतोयस ना तिची परिस्थिती काय आहे ती. आणि हे सगळं जाऊ दे रे, तिला शुद्ध आली हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये का? नाही आई, चुकून नाही. कारण ती आत्ता सुद्धा तेच बोलत होती. मी तिच्या समोर ती खेळण्यातली गाडी अशी सोडली आणि ती टेबलला धडकली तर सावी अचानक हायपर झाली. काय चाललंय तुझं? धैर्य, सावी पुढे सारखं ते ऍक्सिडेंटचा विषय नको काढूस तू. डॉक्टरांनी काय सांगितलं आठवतंय ना? हो आई, पण
पप्पांच्या ऍक्सिडेंटचा आणि सावीच्या हे असं बडबडण्याचा नक्कीच काहीतरी संबंध असावा. ज्या दिवशी खरोखर ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी ती गाडी पप्पांना 3 वेळा ठोकली असेल का? नाही म्हणजे कुणी असं मुद्दाम का करेल ना? त्यामुळं मला असं वाटतंय की पप्पांचा तो ऍक्सिडेंट नव्हता, कुणीतरी हे सगळं मुद्दाम करत असेल